फ्रेंड, कसे आहात सगळे? तर आता बघा सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आमच्या सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे. तर तुम्हाला सांगणार आहे आता आम्ही कुठे जाणार आहे एवढे सकाळ सकाळी उठून वगैरे आंघोळ वगैरे करून. तर आमच्या घरातला आहे सुवासिनीचा कार्यक्रम, मंदिरावर जावं लागतं आणि तिथे पोळ्या वगैरे करावं लागतात. तर त्यासाठी सकाळ सकाळी लवकर पहाटे जाऊन करावं लागतात. निघेपर्यंत लवकर जायचं होतं तसं, पण निघेपर्यंत सगळ्यांचं उरकेपर्यंत तसा खूपच उशीर झालेला आहे. तर आता आम्ही सगळं साहित्य वगैरे जे पोळ्या करण्यासाठी जे लागणार आहे साहित्य वगैरे घेतलेले आहे. आमच्या गावापासून मंदिर खूप लांब आहे घरापासून, त्यामुळं चालत जायचं म्हटलं तर अर्धा पाऊण तास गेला असतं. त्यासाठी आम्ही आता गाडीनेच निघालेलो आहे. तर चला तुम्ही देखील, आणि कुठे आहे मंदिर, काय कशा पद्धतीने सुवासिनीचा कार्यक्रम करतोय ते तुम्ही देखील नक्की पहा. तर हे आहे ते बघा रेंडीमुरा गाव, इथून आत प्रवेश केला जातो. तर या बाजूला शाळा वगैरे आहे आणि पुढे गेल्यानंतर आत गाव आहे. तर तिथे एका बाजूला तर गाडी वगैरे लावणार आहे आणि तिथून आम्ही परत तिथून पुढे मंदिरात जायला चालत जायला 5-10 मिनटं लागतात, कारण की पुढेपर्यंत गाडी जात नाही. तर मागेच गाडी उभी करावी लागते आणि तिथून मग चालत जावं लागतं. मग काय गावाच्या ज्या पुढच्या बाजूला ती गाडी तिथे थांबवलेली आहे आणि आता जे काही साहित्य आम्ही आणलं होतं ते आता उतरवते आणि तिथून पुढे मग चालत जातो. तर मंदिराच्या जवळ देखील घरं जास्त नाही, त्यामुळे घरातून सगळं घेऊन जावं लागतं. जळण वगैरे बाकीचं जे साहित्य आहे ते पत्रा वगैरे आम्ही सगळं साहित्य घेतलेलं आहे. आदल्या दिवशी सगळं भरून ठेवलेलं आणि आता दुसऱ्या दिवशी मग गाडीत ठेवल्यानंतर मग फक्त घेऊन जायचं. तर आता आम्ही बघा सगळ्यांनी प्रत्येकाकडं काही ना काहीतरी दिलेलं आहे. ओवीने देखील घेतलेलं होतं. तर या बाजूला बघा गाडी थांबवलेली आहे गावाच्या पुढच्या बाजूला थोडंसं, आणि तिथून परत वळून गाडी जाते परत आणि आम्ही मग बाकीचे आहे ते मंदिराकडे निघालेलो आहे. तर बघा सकाळ सकाळचं किती सुंदर वातावरण आहे ना. बघा आता बघता बघता चालता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरावर. तर मंदिराच्या जवळचा हा जो आहे परिसर आहे पूर्ण तिथं वडाची वगैरे झाडं आहेत आणि मध्ये मंदिर आहे. तर मागच्या वेळेला आमच्या गावची जेव्हा यात्रा होती, गोंधळ होता, तेव्हा त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्यानंतर बघा आता आम्ही आलेलो आहे. तर बराच वेळ चालत गेला आम्हाला यायला, साहित्य वगैरे होतं त्यामुळं, आणि आदल्या दिवशी पाऊस वगैरे पडलेला त्यामुळे जरा थोडंफार चिकचिक वगैरे झालेली, त्यामुळं हळूहळू यावं लागलं. तर मंदिरावर बघा आम्ही यायच्या आधीच बरेच जण आले होते. बरेच जणांचा सुवासिनीचा कार्यक्रम असतो. प्रत्येकजण म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी म्हणजे ज्याला जमल तसं आपलं घालत असतात. तर येऊन तिथं मग चूल वगैरे आपण तयार करून तिथे आता आम्ही सुरुवात केलेली आहे. तर बघा बाकीच्या लोकांनी आमच्या आधी येऊन त्यांनी देखील तयारी केलेली आहे. तर डाळ वगैरे आता शिजत ठेवलेली आहे आणि आता करतो स्वयंपाकाला सुरुवात. एका बाजूला भात ठेवलेला आहे, एका बाजूला डाळ ठेवलेली आहे आणि पीठ वगैरे मळायचं चाललेलं आहे. तर बघा धूर सगळीकडे, चुले पेटवल्यामुळे सगळीकडे नुसतं धूरच धूर झाला होता, पण झाडाखाली बसलो त्यामुळे छान वाटत होतं. तर या बाजूला बघा मुलांचं खेळायचं चाललेलं आहे. नंतर 9-9:30च्या दरम्यान बाकीची जी मुलं वगैरे आहेत ते सगळे आलेले आहेत आणि त्यांचं चाललेलं आहे खेळायचं. तर गावाकडे जसं पाहायला मिळतं ना,
अशी वडाची झाडे, पारंब्या आणि चाललेलं होतं मुलांचं पारंब्याला पकडून इकडे तिकडे खेळायचं आणि बाकीच्या महिलांचं चाललेलं स्वयंपाक वगैरे करायचं. बघा कशी खेळतात मुलं एका एका पारंब्याला पकडून. मस्तपैकी ऊन वगैरे पडलेलं आहे. तर ॲक्च्युली हा व्हिडिओ मे महिन्यातलाच आहे. तेव्हा थोडंफार सुरुवातीला जो पाऊस पडत होता तर तेव्हाच थोडंफार गवत आलेलं आहे ते. आत्ता तर पावसाचे दिवस चालू आहेत. तुम्ही म्हणाल की हिरवगार दिसायला पाहिजे पण एवढं काही दिसत नाही. तर हा उन्हाळ्याच्या सुट्टीमधला व्हिडिओ आहे. तर मोस्ट आता बघा सगळे स्वयंपाकाची तयारी वगैरे होत आलेली आहे आमची. बाकीच्यांची जी आहे ती चाललेली आहे प्रत्येकाचं. आम्ही आता पोळ्या वगैरे करत आहे आणि या ठिकाणी आता प्रसाद वगैरे तयार झालेले आहे आणि आता देवाला दाखवायचं. त्यासाठी आम्ही आता एका मोठी थाट घेतलेला आहे आणि त्याच्यावर मांडलेलं आहे. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ज्या आहेत त्या पोळ्या वगैरे केलेल्या आहेत. भाताचा, गुळवणीचा, आमटीचा वगैरे नैवेद्य दाखवलेला आहे. त्यानंतर सगळं जेवण वगैरे सगळ्यांचं झाल्यानंतर मुली बसवल्या जातात आणि त्यांची ओटी भरली जाते. तर मंदिरावर अशा कुमारिका ज्या असतात छोट्या छोट्या मुली तर त्यांचीच ओटी भरली जाते. तर त्यांची ओटी वगैरे भरून मग बाकीचे सगळे जेवण घेत आहेत. जसे जसे लोकल त्यांना वाढत किंवा नवनवीन जे येत आहेत ते स्वयंपाक करत आहेत. तर असं उरकेपर्यंत 12-1 वाजलेले होते. आम्ही देखील जेवून घेतलेलं आहे. त्यानंतर मग बाकीची तयारी चाललेली होती. तर कसा वाटला तुम्हाला गावाकडील मंदिरावरील सवासणींचा कार्यक्रम ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.